मित्रांनो, बकासूर, मथुर, मोठा लक्षा LED फ्रेममध्ये लावलेत बघा. खूप असं ॲट्रॅक्टिव्ह फ्रेम दिसतात आणि रात्रीच्या वेळेला तर एकदम असं रिअल बैल उभेत असा फील येतोय. मित्रांनो, हा व्यवसाय एका शेतकऱ्यानं चालू केला आहे आणि विशेष म्हणजे बैलगाड्याच्या अशा जे सुपरस्टार आहेत त्यांच्या फ्रेम बनवायचं हे त्याने ठरवले. तर बघू त्या शेतकऱ्याला भेटूया आणि जाणूया बरंच काही आणि माहिती घेऊया ह्या फ्रेमबद्दल. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. मित्रांनो, बैलगाड्याच्या संबंधी व्यवसाय आणि सगळ्यात महत्त्वाचा हा व्यवसाय असा आहे की क्रिएटिव्ह आहे. तर असा क्रिएटिव्ह व्यवसाय करणारे माझ्यासोबत आहेत. पहिल्यांदा ओळख घेऊया. नाव सांगा तुमचं. माझं नाव भास्कर शिवाजी कदम. बरं, काय नक्की हा कशाचा संबंधी व्यवसाय आहे? आता हा LED फ्रेम आहे. हिची UV प्रिंट असते आणि ह्याच्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचं फोटो लावू शकतो की जेणेकरून तुम्हाला त्या हायलाईट होतील. जे पहिले डिस्प्ले असायचे त्याच्यापेक्षा हे डिस्प्ले अगदी तुमची जशी TV दिसते तसा हा दिसतो आणि एकदम स्लिम आहे. त्याची जर तुम्ही साईज बघितली एकदम स्लिम आहे आणि तुमचं म्हणजे एखादं दैवत असेल किंवा तुम्हाला एखाद्या आईवडिलांचा किंवा कोणाचा फोटो लावायचा असेल तो अगदी आकर्षित करायचा असेल तर हा संकल्प म्हणजे हे कन्सेप्ट आहे. बरं, आत्ता तुम्ही बघत असाल बैलगाडी क्षेत्रातील जे नामवंत बैल आहेत त्यांचं LED केलेलं आहेत आणि अगदी हुबेहूब नंदी असे ॲक्च्युली प्रकट झालेत असं दिसतंय. बैलगाड्याचं करण्यामागं काय कारण आहे? नाहीतर बैलगाड्याचं म्हणजे एकतर बैलांच्यावर असणारी लोकांची श्रद्धा आणि आत्ता बैलगाड्यांचं चाललेलं बैलांच्या ह्याच्यातलं जे महत्त्व आहे ते आम्हाला लक्षात आल्यानंतर मग आम्ही ते केलं की बाबा लोक बैलांना सुद्धा पुजतात, नंतर बैलांचं सुद्धा आपल्याला त्यात सुद्धा काम करायची संधी आहे म्हणून ते बैलांचा आम्ही डिस्प्ले केलेला आहे. आता हे चार्जिंगवर चालतंय का थेट लाईटमधून चालतंय? याला एक ॲडॅप्टर येतो आणि तुम्ही ॲडॅप्टर डायरेक्ट जोडला की ते चार्जिंग करायची काही गरज नाही, डायरेक्ट लाईटवरला चालू असते. आणि ही ह्याच्या कडनं तुम्हाला ॲल्युमिनियमची ही दिसते, पट्टी दिसते आणि ह्याला जी आपण आत लाईट वापरतो तो नामवंत आणि ब्रँडेड कंपनी असते, त्यामध्ये जी 6 महिने आम्ही वॉरंटी देतो. आणि जोडायचा विषय म्हणाल तर सोपा आहे. अगदी तुमच्या भिंतीवर 2 स्क्रू लावले तुम्ही त्याचा आम्ही व्हिडिओ तुम्हाला पाठवू शकतो किंवा आमच्या जवळ जर कोणाची ऑर्डर असेल तर आमची मुलं जाऊन ती लावतात. बरं, आता ही स्टँडर्ड साईज आहेत का ह्याच्यापेक्षा मोठे किंवा आता कसे करतात? ह्याच्यात वेगवेगळ्या म्हणजे तुम्हाला अगदी ह्या साईजपासून छोट्या साईजमध्ये आता तुम्हाला B4 म्हणून आमची येते ते आपल्या डायरीसारखी छोटी एकदम येते. सगळ्या साईजेसमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. बरं, अजून एक वैशिष्ट्य याचं बघितलं की जे आतले फोटो आहेत ते रिमूव्हल होतात म्हणजे आपल्याला नवीन टाकता येतं. तर ती काय थोडा विषय सांगा. ह्याच्यात ही बॅकलाईट पेपर आपण फ्रेम जी आहे ती काढला तर आमची जी फ्रेम आहे ती फ्रेम कुठेही तुम्ही दुसरी वापरू शकता. म्हणजे तो पेपर आहे तो दुसरी फ्रेम तुम्ही तयार केली की त्या फ्रेममध्ये ते तुम्ही हे करू शकता. म्हणजे जुनी काढून दुसरी तुम्ही लावू शकता. किती लाईफ आहे साधारण ह्या फ्रेमची? जर तुम्ही व्यवस्थित एका ठिकाणी फिट केली तर 7 ते 8 वर्ष या फ्रेमला काहीच होणार नाही. फक्त ती इनडोअर असावी, घरामध्ये आत असावी. त्यानंतर त्याला काय ह्याचा काचेला काय होण्याचं नाही आणि लाईटीला सुद्धा कुठं डिम यायचा प्रश्नच येत नाही. लाईट असेल तिथं थोडं धोकादायक स्थिती होण्याचा संभव असतो, तर त्या पद्धतीनं प्रोटेक्शन वगैरे आहे का? नाही, ह्याला तुमची लाईटचं ह्याचं जे आपला ॲडॅप्टर आहे ना त्यामुळे एकदम चार्जरला जेवढी लाईट लागते ना तेवढीच ह्याला लाईट लागते. त्यामुळे त्याचं प्रोटेक्टला काय अडचणच नाही. म्हणजे अगदी त्यातनं जरी कुठं ही झालं तरी त्यातनं कोणाला जीवितहानीला काय होणार नाही. काही जण असतात की रातभर लावून ठेवली तर लाईट बिल वाढण्याचा आहे काय संभव? अजिबात नाही. एकदम स्लिम LED असल्यानंतर त्याच्यात जे आपण लाईट वापरतोय तो एकदम ब्रँडेड कंपनीचे आणि ते एकदम कमी त्याला स्क्रिप्ट लागते आणि चार्जरला जेवढी लाईट लागते तेवढीच लाईट लागते. तुम्ही 24 तास जरी चालू ठेवलं तरी त्याची काही अडचण येणार नाही. आता एखाद्याला घ्यायचे तर तो कशा पद्धतीने ह्या फ्रेमची मागणी करू शकतो? प्रत्यक्ष यावं लागेल का तुम्ही
कुरिअरनं पाठवू शकता? नाही, त्यानं ऑनलाईनवर आम्हाला आमच्या कंपनीच्या मार्केटिंगला संपर्क साधला तर आम्ही त्याला साईज सांगून आम्ही त्याला त्याची डिझाईन देतो आणि त्याने साईज सिलेक्ट केली की आम्ही ऑनलाईन त्याला पाठवून टाकतो. काय म्हणजे कुरिअरची सेवा आहे. साधारण ह्या प्रक्रियेला 5 ते 6 दिवस लागतात. त्याला ते प्रोडक्ट मिळू शकतं तिथं पोहोचू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याच्या दृष्टीनं आणि जे बैलगाडी मालक आहेत त्यांच्या दृष्टीनं ह्याची किंमत कशा पद्धतीनं तुम्ही आकारली जाणार आहे? नाही, ह्याची किंमत प्रत्येक स्टँडर्ड साईजवर आहे. त्या पद्धतीने त्याची किंमत आपण हे करतो. आता हेच नाही, अजून काय काय प्रोडक्ट तुम्ही तयार केलेत, तर अजून कुठले कुठले प्रोडक्ट आहेत ह्याचे? आता आमच्याकडं तुम्हाला सांगतो, आम्ही याचा कंपनीचे जे एक्झिबिशन स्टॉल असतात ते बनवतो. आम्ही ह्याच्यात फॅब्रिकचे सुद्धा ह्याच पद्धतीने फॅब्रिकचं तुम्ही आता मगाशी ते बघितलं, फॅब्रिकचा सुद्धा आमच्याकडे तो बोर्ड बनवून दिला जातो. 4x8 साईज आहे ते स्टँडर्ड. त्यात तुम्हाला कुठल्याही साईजनं आपण बनवून देऊ शकतो. आणि आमच्याकडं दुसऱ्या म्हणजे जे गिफ्टिंग आहेत, जे कॉर्पोरेट गिफ्टिंग, ते आम्ही सगळे प्रोव्हाइड करतो कंपन्यांना. ते तुमच्या मागे जे ठेवलेत आम्ही ते सगळे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तसं पाहिलं तर नाविन्य आहे म्हणजे ह्या गोष्टीत एक वेगळा व्यवसाय. तर ही कोणी सांगितलं की हा व्यवसाय करावा किंवा इकडं वळावं? हे कसं आहे, आमचा ओम साई ग्रुप आहे. ओम साई ग्रुपमध्ये त्याचे MD राजेंद्र कदम सर आहेत. ते जे ह्या व्यवसायात माझ्यासोबत आहेत. त्यांनी त्यांचं मोठं इम्पोर्टचं काम आहे. त्यात त्यांनी बाहेर जाण्याने त्यांना बाकीच्या देशात त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी मला आपलं बोलले की आपण दोघं मिळून हा व्यवसाय चालू करू. आणि त्यांच्या प्रेरणेने, ॲक्च्युली मला यातलं काही माहीत नव्हतं, पण त्यांच्या प्रेरणेनं आम्ही व्यवसाय चालू केला. शेतकरी असल्यामुळे, स्वतः शेतकरी आहात आणि तुम्ही नंदींचं महत्त्व जाणतात, त्यामुळे तुम्ही हे पहिल्यांदा केलेत. पण त्याच्याबरोबर तुम्ही पाठीमागं बघत असाल तर अनेक हॉटेल्स असतील किंवा वेगवेगळ्या शॉप्स असतील, तर त्यामध्येही उपयोग होतो. एकंदरीत जे नामवंत बैल आहेत तेच निवडण्याचे कारण काय होते? नाही, तर आम्ही बऱ्याचदा बैलगाड्या, पुन्हा बैलगाड्या करणाऱ्या क्षेत्रातले लोक भेटतात. त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्याला ह्या बैलांचीच नावं ऐकायला मिळतात. म्हणजे पुणे जिल्ह्यात गेला तर तुम्हाला वेगळं नाव ऐकायला मिळेल, सातारा जिल्ह्यात आलं तर वेगळं मिळेल, पलीकडे सांगलीला गेलं तर वेगळं मिळेल. त्या पद्धतीने आम्ही, आणि बऱ्याचदा असं झालं की आम्ही स्वतःसुद्धा बैलगाड्या बघायला गेलो की इतकं भाविक होतात, म्हणजे लोक इतकी त्याच्यावर भावनिक प्रेम करतात की एखाद्या नेत्यापेक्षा बैलावर प्रेम करणारी लोक पाहिली. त्यामुळं खरंच आम्हाला सुद्धा वाटलं की आपण सुद्धा ह्यातनं काहीतरी घेतलं पाहिजे. एखाद्याला LED ही फ्रेम बनवायची तर त्यानं काय तुमच्याकडे द्यावं? फोटो द्यावा ठीक आहे, पण कशा पद्धतीनं द्यावा, तो कसा असावा, थोडं ती सांगा. त्याला PDF फाईलमध्ये जरी फोटो आम्हाला दिला तरी तो आम्ही करून त्याला पाठवू शकतो. मोबाईलनं काढलेला असेल का, कशा पद्धतीनं, म्हणजे ती क्लिअरिटी पाहिजे ना हे सगळं. थोडी क्लिअरिटी असणं गरजेचं आहे. त्याशिवाय ते जितकं फोटो तुमचा चांगला येईल तितकंच तुम्हाला ह्या फ्रेममध्ये क्लिअरिटी दिसणार आहे. त्यामुळे जितका शक्यतो फोटो चांगलाच असावा आणि फाईलमध्ये पाठवला तर फायसा येतो आपल्यापाशी. त्यामुळे आता शेतकरी वर्ग असतो बैलगाड्यात, तर समजा एखाद्याकडं थोडे कमी पैसे असतील तर त्याला काय मदत वगैरे करणार का ह्या निमित्तानं की फ्रेम घ्यायचे, पण त्याच्याकडे पुरेसं नसतं, आर्थिक बळ नसतं, तर ती करणार का हेल्प तुम्ही? नाही, आता ते आपण करतच असतो. ओम साई ग्रुप आमचा ते करतच असतो. पण फ्रेम घ्यायचे आणि त्याला पैसे कमी असले तर आम्ही तसं करू शकतो. एखादा गरीब आपण असला तर काय. आणि आम्हाला असं वाटलं की त्याचा इतका जीव वापर आहे तर आम्ही कंपनीपर्यंतसाठी त्याला देऊ सुद्धा शकतो असं. बरं, हा प्रोजेक्ट कुठं आहे, कुणाला भेट द्यायची असेल तर? हा प्रोजेक्ट कोरेगाव MIDCत श्री हॉस्पिटल आहे बर्ग्यांचं. त्या हॉस्पिटलच्या शेजारी क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज द ब्रँड फॅक्टरी म्हणून त्यांच्या शेजारी आहे फॅक्टरी आहे. त्याच्यापेक्षा मी सोपी ओळख सांगतो, जिथं महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, जी कोरेगावचे MIDCचे मैदान होतात त्याच्या एक्झॅक्टली समोर हे सगळ्यात मोठं महत्त्वाचं. आता ह्याच्याबरोबर आपण ही फ्रेम लावली तर ह्याची काळजी काय घ्यायची, महत्त्वाची काळजी काय? नाही, ह्या फ्रेमला फक्त काळजी एकच आहे की ह्याचा आणि पाण्याचा संपर्क येऊन द्यायचा नाही. आणि शक्यतो भिंतीवर लावली तर थोडी उंच लावली ना की म्हणजे कोणाला ससासारखा हात जर लागला तर ते काच खराब होण्याची शक्यता आहे. म्हणजे त्यामुळे थोडेसे वर असले म्हणजे व्यवस्थित चालणार आहे.
तर मित्रांनो काय काय टेक्निकल गोष्टी आपण जाणून घेतल्या आणि एक आकर्षक इथं LED फ्रेम आहेत, ते विशेष म्हणजे बैलांचे आहेत आणि बघू शकता लक्षाचं आहे, मथुर आहे, बकासूर आहे, हरणे आहे. तर नंदी प्रेम आहेत, शेतकरी आहेत, तर ते एक प्रोजेक्ट आत्ता उभारला आहे. तर मला एक वेगळा वाटला प्रोजेक्ट हा आणि नंदीच्या रिलेटेड काम करणार वाटले म्हणून खास भेट द्यायला आलो होतो. तर कोणाला असल्या प्रेम पाहिजे असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट्समध्ये नंबर देतो आहे, इथं या आणि भेट द्या. धन्यवाद.